आज आहे डे 4 आपल्या इटलीमधला आणि आज वेदर खूप क्लाउडी आहे. पाऊस पण पडतो ॲक्चुअली सकाळपासून. त्यामुळे लकीली काल एवढा पडला नाही, त्यामुळे आम्हाला फिरता आलं. आज आम्ही परत बॅक टू मिलान चाललोय. ऑलरेडी निघालेलो आहोत, ऑन द वे आहोत. चार्जिंग चालू आहे गाडीचं, त्यामुळे थोडा वेळ थांबलेलो आहोत. आता आम्हाला इथून मिलानला पोहोचायला 3 तास तरी लागतील साधारण. आणि मी ऑन द वे काही शूट नाही करणार, कारण त्या दिवशीची जर्नी बऱ्यापैकी मी कव्हर केलेली. सो इट विल बी द सेम रोड. मी डायरेक्ट तुम्हाला मिलानला जाऊन भेटेल. तिकडे पोहोचल्यानंतर दुपारी लगेच बाहेर पडून मिलानचं थोडंफार सिटी आणि शॉपिंग वगैरे जर काही चांगलं मिळालं तर ऑफकोर्स करू, नाही तर मग ॲटलिस्ट सिटी वगैरे फिरू. आणि ते सगळं मी कव्हर करेन आजच्या ब्लॉगमध्ये. सो इटलीमध्ये तुम्ही जेव्हा कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जाता तर तुम्हाला चिकनचे ऑप्शन्स फार कमी दिसतील, म्हणजे अक्षरशः नाहीच आहेत. पण तुम्हाला पोर्क, बीफ वगैरे सगळं काही मिळून जाईल आणि त्याचबरोबर इक्वली व्हेजवाले ऑप्शन्स पण आहेत. सो जे चिकन प्रेमी आहेत त्यांच्यासाठी थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, बट येस व्हेजमध्ये पण खूप चांगले मेन्यू तुम्हाला मिळतील आणि हे इक्वली छान आहे. असं नाहीये की व्हेज आहे म्हणजे अगदीच पालापाचोळा टाकले. कॅन ऑलवेज गो फॉर व्हेज ऑप्शन्स. सो हा एक पॉईंट सांगायचा होता. आणि दुसरं महत्त्वाचं असं की इटलीमध्ये तुम्ही कुठेही फिराल, कुठल्याही सिटीमध्ये, ऑलवेज मेक शुअर की तुमचे इम्पॉर्टंट बिलॉंगिंग्स, फॉर एक्झाम्पल पासपोर्ट, किंवा तुम्ही जर गोल्ड वगैरे जास्त वेअर करत असाल किंवा तुमचे पैसे जास्त कॅरी करू नका जेव्हा तुम्ही बाहेर फिरत असाल. थोडेफार तुमच्या रूमवरती ठेवा, लॉकरमध्ये ठेवा. आणि पासपोर्टची तर खरंच कुठेही गरज लागत नाही. अगदीच तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही त्याचा एक फोटो काढून आपल्या फोनमध्ये ठेवू शकता. सो कुठेही पासपोर्ट तुमचा कॅरी करू नका. इटलीमध्ये असं मी ऐकलेलं आहे की चोऱ्या होतात, एस्पेशली समरमध्ये. जर तुम्ही ट्रिप प्लॅन करणार असाल तर काळजीपूर्वक करा, एवढंच. सो आता आम्ही एक 10 मिनिटात निघतोय आणि मग आपण डायरेक्ट मिलानला भेटूया. आम्ही जस्ट पोहोचलो मिलानला. ऍक्च्युली खूप ट्रॅफिक लागला आम्हाला फ्लॉरेन्स टू मिलानला येताना, बट मजा आली. छान होती ड्राईव्ह. यावेळी सगळं माहिती होतं कसं चार्ज करायचं, काय करायचं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. 2 स्टॉप्स घेतले आम्ही आणि त्यानंतर इथपर्यंत. पहिला स्टॉप आमचा लगेच निघाला चार्जिंगसाठी होता आणि दुसरा स्टॉप आमचा परत एकदा रिचार्ज करण्यासाठी होता आणि आम्हाला खाण्याचं रिचार्ज करायला पण. तर त्यामुळे तो झाला. आणि आता आमचे एअरबीएनबी होस्ट आम्हाला सोडून गेले इकडे. एरिया ओके बट अपार्टमेंट खूप छान आहे आणि एकदम सेंट्रल, मिलान सेंट्रल आहे जे त्यांचं सेंट्रल स्टेशन आहे, तिकडून एकदम चालत 8 मिनिटात आहे इकडे. आणि एकदम न्यूली बिल्ड आहे म्हणजे, आणि छानच आहे अपार्टमेंट. म्हणजे 2 लोकांसाठी एकदम परफेक्ट आहे. येस. आणि मोमो इथे एक्साइटेड आहे. हे बघा, तिला भूक लागली आहे. तर पटकन तुम्ही अपार्टमेंट टूर बघून घ्या. बोल. तर आता तुम्ही पटकन अपार्टमेंटची टूर बघून घ्या. आम्ही तर फ्रेश होतो आणि मग आपण मिलानची भटकंती करायला जाऊ. हे होतं आमचं एअरबीएनबी. खूप सुंदर आणि अगदी मेन ट्रेन स्टेशन पासून चालत 8 मिनिटावर आणि मेट्रो पासून 2 मिनिटावर. रूम थोडी लहान होती पण 2 लोकांसाठी अगदी परफेक्ट. तुम्हाला जर एखादीच रात्र काढायची असेल तर हे एअरबीएनबी एकदम बेस्ट आहे. मी या एअरबीएनबीचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. आपण चाललेलो आहोत आता दुओमोला आणि आम्ही आता मेट्रो मध्ये बसलेलो आहोत. सो दुओमोला फिरू मस्त. तिकडे छान छान काय काय मार्केट्स आहेत ते फिरू आणि मग मस्त पिझ्झा खायला जाऊ. पुष्करला पिझ्झा फार आवडतो. संध्याकाळी मिलानला लेट पोहोचलेलो, त्यामुळे मिलान सिटी फारशी बघता आली नाही. पण तुम्ही मिलानला जर येणार असाल तर मिनिमम 2 दिवस तरी स्पेंड कराच. आणि हे आहे ते डुओमो दी मिलानो. लेट पोहोचल्यामुळे ते बंद झालेलं होतं, पण बाहेरून इतकं सुंदर दिसत होतं की काही विचारू नका.
आम्ही पोहोचलेलो आहोत डुओमोला आणि आता मी जिथे उभी आहे ते आहे ओल्डेस्ट शॉपिंग गॅलरी. आत्ताच्या काळात तुम्हाला सगळ्या लेटेस्ट ब्रँडचे आउटलेट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. माझ्या लेफ्टला तुम्ही बघू शकता की गुचीचं आउटलेट आहे, रोलेक्सचं आउटलेट आहे आणि आय थिंक बरीच अशी आउटलेट्स असतील ब्रँडेड. मला पण अजून पूर्ण फिरायचं आहे, पण हे इतकं सुंदर आहे. म्हणजे त्यांचं जे नक्षीकाम आहे त्यांनी काय सुंदर बनवलं आहे, म्हणजे असं विचारांच्या पण पलीकडे आहे. इतकं सुंदर आहे, असं फक्त बघत राहावं असं वाटतं. इतकं सुंदर आहे, मला प्रचंड आवडलेलं आहे. आणि तुम्ही इथे जर आलात इटलीमध्ये आणि मिलानमध्ये जर तुम्ही कधी आलात तर यू शुड विजिट दिस प्लेस. खूप सुंदर आहे. आणि जो मिलानमध्ये येणार तो दुओमोला विजिट करणार, सो ते तर मेन अट्रॅक्शन आहेच, पण खूप सुंदर आहे. आम्ही आता इथे मस्त फेरफटका मारतोय, बघू काय काय छान छान बघायला मिळतंय. बरेचसे शॉप्स मोस्टली बंद झालेत कारण आम्ही थोडा लेट आलेलो आहोत, पण हरकत नाही. ऍटलीस्ट असं छान फिरायला पण एकदम मस्त वाटतंय. आणि ही जी गॅलरी आहे ही दुओमोच्या अगदी बाजूला आहे. ते हा सॉर्ट ऑफ एक स्क्वेअर आहे जिथे ही गॅलरी आहे, दुओमो आहे आणि असे बरेचसे मॉन्युमेंट्स आहेत जे तुम्ही पूर्ण त्या स्क्वेअरमध्ये फेरफटका मारू शकता. जस्ट लाईक फ्लॉरेन्सला पण साधारण सेमच होतं, पण खूप सुंदर आहे. म्हणजे मला शब्दात नाही म्हणता येते, इतकं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे त्यांनी. कसं केलं असेल ह्याच्याबद्दल नवल वाटतं मला. पण जे काही आहे आम्ही मजा करतो, तुम्ही व्हर्च्युअली मजा घ्या या सगळ्या गोष्टींची आणि आपण थोड्याच वेळात भेटूया. आणि हे आहे गॅलेरिया विक्टोरियो इमॅन्युएले 2. बेसिकली इटलीमधलं सर्वात ओल्डेस्ट शॉपिंग सेंटर. नाव थोडं अवघड आहे पण बघायला तितकंच सुंदर. ह्याचा जो रूफ आहे तो काचेचा बनलेला आहे. हे काचेचं रूफ एक स्पेशल एलिमेंट आहे ह्या शॉपिंग सेंटरचा आणि क्रिसमसमध्ये तर ते अधिकच सुंदर दिसत होतं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँडेड शॉप्स आणि रेस्टॉरंट्स तुम्हाला बघायला मिळतात. फिरता फिरता आम्हाला लागली भूक आणि मग आम्ही इटलीमधला लास्ट डिनर पिझ्झानेच एंड करायचा ठरवला. चांगलं रेस्टॉरंट शोधत शोधत आम्ही येऊन पोहोचलो ते पुन्हा एकदा पिझ रेस्टॉरंटमध्ये. पिझ्झा खाऊन पोट मात्र भरलं पण मन काही भरलं नाही. इटलीला बाय बाय करत आम्ही पुन्हा एकदा यायचं प्रॉमिस देऊन गेलो. आम्ही जस्ट घरी आलोय, रात्रीचे 11 वाजले आहेत आणि आम्ही फिरलो तिकडे बऱ्यापैकी. खूप गर्दी होती, म्हणजे ऑफ सीझन असून पण खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही साधारण एक अर्धा पाऊण तास फिरलो आणि मग आम्ही चांगलं रेस्टॉरंट शोधत होतो, पण तिथे जवळपास काही सापडलं नाही चांगलं. मग आम्ही पुन्हा सेम रेस्टॉरंटमध्ये गेलो ज्या दिवशी फर्स्ट डेला आम्ही जेव्हा गेलेलो. त्याचं नाव आहे पीस आणि मी हायली रेकमेंड करेन तिकडे. प्लीज तुम्ही जर मिलानमध्ये कधी येत असाल तर प्लीज तिकडे जा आणि त्यांचा पिझ्झा खा. सो आम्ही मस्त तिकडे खाल्ला आणि मग आता जस्ट मेट्रोने घरी आलेलो आहोत. आमचा डे 4 इथेच एंड होतोय इटलीमधला. उद्या आम्ही बॅक टू स्वित्झर्लंड. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट स्वित्झर्लंड. आणि तुम्हाला अगेन इटलीबद्दल काहीही डिटेल्स हवे असतील तर नक्की कमेंट्समध्ये विचारा, आम्ही नक्की प्रोव्हाइड करू. Thank you very much. Good night. Bye.